नमस्कार, मी अशोक धायगुडे, शहर प्रमुख, पिंपरी चिंचवड शहर जिल्हा काँग्रेस कमिटी, सामाजिक न्याय विभाग। आजचा आपला मुद्दा आहे मतदान आणि त्यामागची सामाजिक गणितं। मी खालील समाजांना विनंती करीन की त्यांनी भारतीय जनता पक्ष आणि त्यांना सहकार्य करणाऱ्या इतर कोणत्याही पक्षाला मतदान करू नये। पहिला समाज आहे धनगर समाज। धनगर समाजानं भाजपला मतदान न करण्याचं कारण 2014 साली नरेंद्र मोदी यांनी बारामतीत सांगितलं होतं की तो निवडून आला तर 100 दिवसाच्या आत धनगर समाजाला एसटीचं आरक्षण देणार। ह्या आश्वासनामुळे संपूर्ण धनगर समाजाने भरभरून मतदान भारतीय जनता पक्षाला केलं आणि त्याच्या बदल्यात धनगर समाजाच्या वाट्याला आली ती केवळ निराशा आणि निराशाच। ज्या नेत्यांना धनगर समाजाने मोठं केलं असे महादेवराव जानकर, गोपीचंद पडळकर अशा लोकांना यांनी आमदारकीची आणि मंत्रिपदाची गाजरं दिली। ती गाजरं त्यांनी खाल्ली, पण समाजाला काय भेटलं? महादेवराव जानकरला कुठं जावं कळतच नाही, कधी इकडं तर कधी तिकडं। गोपीचंद पडळकरांचं तर बोलायलाच नको, त्यांना वंचित बहुजन आघाडीनं तिकीट दिलं, 3-3.5 लाख मतं त्या पट्ट्याने मिळवली आणि नंतर आमदारकीच्या निवडणुकीत त्याचं डिपॉझिटच जप्त झालं। अशी त्याची परिस्थिती आहे। म्हणजे केवळ शरद पवार साहेबांना शिव्या दिल्या म्हणून त्या माणसाला आमदार केलं। तर धनगर समाजाची फसवणूक करणाऱ्या भारतीय जनता पक्षाला धनगर समाजाने मतदान करू नये अशी मी विनंती करतो। मराठा समाजानं भाजपला आणि त्यांच्या सहकाऱ्यांना का मतदान करू नये? मराठा समाजावर अत्याचार करण्याचं काम देवेंद्र फडणवीसांनी केलं। मनोज जरांगे साहेबांच्या सभेत अंतरवली सराटी या ठिकाणी त्यांनी लाठीमार आणि गोळीबार केला। कित्येक लोक जीवानिशी कायमची अपंग झाली। कित्येक तरुणांवर गुन्हे दाखल झाले। एकनाथ शिंदेने दसरा मेळाव्यात सभा घेताना छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन सांगितलं की मी मराठ्यांना आरक्षण दिल्याशिवाय शांत बसणार नाही। भेटलं का आरक्षण? म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची खोटी शपथ उघड घेण्या इथपर्यंत त्यांची मजल गेली। यांनी भ्रष्टाचाराने बांधलेला पुतळा छत्रपती शिवाजी महाराजांचा पडतो। त्यामुळे मराठा समाजांनी यांची लायकी ओळखून यांना मतदान करू नये। पुढचा समाज मुस्लिम। आता मुस्लिम समाजावर गेल्या 10 वर्षात नरेंद्र मोदी आणि योगी यांनी किती अत्याचार केलाय ह्याच्याबद्दल काही सांगायचं कारणच नाही आणि मुस्लिम समाज भाजपला मतदान करणार अशी परिस्थिती अजिबात नाही। ख्रिश्चन समाजाला देखील वारंवार दाबण्याचं काम केले गेले। शीख समुदायाबद्दल जर बोलायचं झालं तर असंख्य शीख बांधव शेतकरी हे 7-8 महिने दिल्लीला त्यांच्या मागण्यांसाठी दबा धरून होते, मात्र त्यांना दिल्लीत येऊन दिलं नाही। त्यांच्यावर लाठीमार केला। भाजपच्या एका खासदाराच्या पोरानं शेतकऱ्यांच्या अंगावरनं गाड्या घातल्या, कितीतरी शेतकऱ्यांना मारून टाकलं। अशा लोकांना आपण मतं द्यायची का? बौद्ध बांधवांना देखील यांनी दाबण्याचं, सतत अपमानित करण्याचं काम केले। दलित, वंचित, बहुजन समाजाच्या लोकांनी यांना अजिबात मतं देता कामा नये। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं संविधान यांनी जाळले, यांनी फाडले। त्याच्यामुळे संविधानावर प्रेम करणाऱ्या कोणत्याही माणसानं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर प्रेम करणाऱ्या कोणत्याही माणसानं भाजपला आणि भाजपचं हित साध्य होईल अशा उमेदवाराला मतदान करता कामा नये। त्याच्या पुढचा शेतकरी वर्ग। शेतकरी वर्गाला महिन्याला 500 रुपये मोदीने दिले, पण काढून किती घेतले त्याचा हिशोब आहे का? 20 वर्षापूर्वी जर बघितलं तर शेतीला भाव काय होता, आज काय परिस्थिती आहे? व्यापारी वर्ग देखील जीएसटीमुळे वैतागलेला आहे। कामगार वर्ग बेरोजगारीमुळे वैतागलेला आहे। विद्यार्थी पेपरफुटीमुळे वैतागलेला आहे आणि सैनिक हे विनाकारण मतं मिळवण्यासाठी शहीद केली जात आहेत। देश सुरक्षित हात में है असं म्हणणारा नरेंद्र मोदी सीमा हैदर सारखी बाई 4-4 पोरी 4-4 लेकरं घेऊन आल्यानंतर सुद्धा काहीच त्याच्यावर बोलत नाही। जर एखादी बाई 4 लेकरं घेऊन येऊ शकते तर एखादा अतिरेकी 10 जणांना घेऊन का नाही येऊ शकत? देश निश्चितच सुरक्षित हातात नाही याची जाणीव ठेवून भारतीय जनता पक्षाने त्याला सहकार्य करणाऱ्या कोणत्याही पक्षाला मतदान करण्यात येऊ नये ही विनंती। धन्यवाद।